अजय, काही क्षणांमध्ये तुमच्यापर्यंत परत येते ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक सुनंदन लेले सर आहेत आपल्यासोबत. सर, खरं तर आजची मॅच बघण्यासाठी अगदी आताच्या क्षणापासून आपण इतके उत्सुक झालेलो आहोत आणि जशी सेमीफायनलची मॅच रंगली त्यामुळे आणखी आपल्या सगळ्यांच्याच अपेक्षा द्विगुणित झाल्यात. मात्र काहीसं पावसाचं सावट देखील दिसतंय. लहानपणी यामिनी तू कविता ऐकली असशील ना ग, शिकली असशील ना, ये रे रे पावसा. अगदी उलटी कविता म्हणायची वाटते मला, जारे जारे पावसा तुला देतो पैसा. इतकी महत्वाची मॅच आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपची फायनलची मॅच आहे. वर्ल्ड कपला एक नवीन विजेता मिळणार आहे आणि या उत्साहावरती पावसाचं सावट थोडंसं आहे. पण मला कळलेल्या बातमीनुसार हे सावट जास्त टिकणार नाहीये. मॅच चालू व्हायला अजूनही थोडासा वेळ आहे. माझ्या मते बऱ्यापैकी 2 तास वेळ आहे. पण आत्तापासूनच लोकांचा उत्साह कळायला लागलाय. महिला क्रिकेटसाठी याच्यासारखे सुगीचे दिवस परत येणार नाहीत. एका सेमीफायनल मॅच मधल्या थरारानी भारतातल्या महिला क्रिकेटला जो काही बूस्टर डोस मिळालाय त्याला तोड नाहीये यामिनी. हो, अगदी. त्यामुळे सेमीफायनलची मॅच तर आपण बघितलेली होती आणि तुम्ही जसं म्हणताय तो बूस्टर डोस मिळालेला आहे आपल्या वुमेन्स टीम इंडियाला. मात्र तीच तशाच पद्धतीची थरारक आणखी एक सामना बघण्यासाठी खरं तर आपले डोळे सुद्धा आसुसलेले आहेत. बॅटिंग हेवी मॅच आहे ही. माझ्या मते दोन्ही संघाचं बलस्थान हे बॅटिंग मध्ये आहे आणि दोन्ही संघाची कमजोरी ही थोडीशी बॉलिंग मध्ये आहे. त्यामुळे बॅटिंग तर दोन्ही टीम करणार आहेत. विकेटही माझ्या माहितीप्रमाणे डी.वाय. पाटीलचं बॅटिंगलाच पोषक असणार आहे. बाउंड्री लाईन त्या मानाने महिला क्रिकेटच्या छोट्या असतात. पण हे म्हणत असताना आजकालच्या महिलांना या बाउंड्री लाईन भीतीदायक वाटत नाहीत, कारण सिक्सर ज्या मारतात त्या प्रेक्षकात जाऊन सुद्धा पडताना दिसत आहेत. त्यामुळे आजच्या मॅच मध्ये मला वाटतं बॉलिंग चांगली करून, फिल्डिंग चांगली करून जी साथ मिळेल बॉलर्सना त्याच्यावरती या मॅचचं भवितव्य अवलंबून राहील. त्यामुळे सुरुवातीच्या काळात नवीन बॉलवरती लुने सूस आणि वुलहार्ट या 2 महिला खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेच्या रोखण्यात यश मिळालं पाहिजे, तरच यशाचा मार्ग भारतीय संघाला सापडेल. बरं सर, मला आणखी एक विचारायचं आहे ते म्हणजे घरच्या मैदानावरती हा सामना होणार आहे, डी.वाय. पाटील स्टेडियम सारख्या मैदानावरती. तर भारतीय संघाला हा सामना या मैदानावरती खेळणं हे किती पोषक ठरणार आहे? प्रचंड ऍडव्हान्टेज आहे, कारण हा पाठिंबा लोकांचा जो सेमीफायनलला मिळालेला दिसला आहे त्याच्यामध्ये 30% भर पडणार आहे. कारण आज स्टेडियम खचाखच भरणार आहे, भारतीय प्रेक्षकांनीच भरणार आहे आणि त्यामुळे आजचा पाठिंबा हा आवाजी पाठिंबा असणार आहे आणि त्यामुळे प्रोत्साहनाच्या बाबतीत कुठलीही कमतरता भारतीय संघाला जाणवणार नाही. सुनंदन सर, जसं मागच्या म्हणजे सेमीफायनलच्या नंतर जेमिमाचं प्रचंड कौतुक झालं आणि कारण त्याच्या आधीची समजा वर्षभराचा कालखंड असेल तो तिचा अत्यंत वेगळ्या मनस्थितीमध्ये देखील राहिलेला होता. मात्र तिची आणखी एक आठवण म्हणजे याच्या आधीच्या जेव्हा वर्ल्ड कप झालेला होता तेव्हा ती रिसीव्ह करायला गेली होती विमानतळावरती आपल्या टीमला. आणि आजची मॅच सुद्धा अशा असंख्य प्रेक्षकांसाठी, अशा असंख्य क्रिकेट प्रेमींसाठी किंवा आपण काहीतरी क्रिकेट यामध्ये काहीतरी करू पाहणाऱ्या असंख्य लोकांसाठी फार महत्वाची असेल. प्रचंड महत्वाची आहे. नुसतंच मी जेमिमाचं नाव घेणार नाही, ती महत्वाची खेळाडू आहे. फायनल मध्ये भारतीय संघ यायला ती महत्वपूर्ण कामगिरी तिने सेमीफायनल मध्ये केली. ते शतक आपण विसरू शकत नाही आणि म्हणत असताना मी नाबाद शतक हे सुद्धा मुद्दाम ठासून म्हणेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकारांनी भारतीय महिला क्रिकेटकडे जे काही डोळे वळालेले आहेत. अगदी सुनंदन सर, तुम्ही ज्या वेळेला भारतीय संघाचा उल्लेख करताय आणि त्याची दृश्य देखील आपण प्रेक्षकांना दाखवतोय, आता भारतीय संघ हा स्टेडियमच्या दिशेने रवाना होतोय. विश्वचषकाचा हा अटीतटीचा सामना आज आपल्याला अनुभवायला मिळालाय. काहीसं पावसाचं सावट असलं तरी सुद्धा प्रेक्षकांचा, रसिकांचा, क्रिकेट प्रेमींचा उत्साह तसूभर देखील कमी झालेला नाहीये. आणि जसं आपण म्हणतोय की घरच्या मैदानावरती ही आजची मॅच रंगणार आहे, त्यामुळे तितकीच पोषक, तितकंच ऍडव्हान्टेज हे भारतीय संघाला असेल आणि आपल्या संपूर्ण संघाला तितकाच पाठिंबा देण्यासाठी खचाखच भरलेलं स्टेडियम देखील आपल्याला दिसणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेची टीम स्टेडियमच्या दिशेनं रवाना झाली आहे आणि त्यानंतर आता भारतीय संघ सुद्धा स्टेडियमच्या दिशेनं रवाना होताना आपण बघतोय.